नमस्कार. आज ज्येष्ठ वद्य चतुर्दशी. आज आपण श्री तुकारामांचा एक अभंग पाहणार आहोत. भोक्ता नारायण लक्ष्मीचा पती, म्हणोनी प्राणाहुती घेतलिया. भरता आणि भोक्ता, करता आणि करविता, आपण सहजता पूर्ण काम. विश्वंभर कृपा दृष्टी सांभाळीत, प्रार्थना करीत ब्राह्मणांची. कवळो कवळी नाम घ्यावे गोविंदाचे, भोजन भक्तांचे तुका म्हणे. आपण रोज भोजन घेतो. त्या प्रत्येक भोजनाच्या वेळेला भोक्ता भगवंतच असतो. तो लक्ष्मीचा पतीच आपल्या मुखाने भोजन करीत असतो. आपण रोज भोजन करताना 5 प्राणाहुती देतो. भोक्ता, भरता आणि करविता तो लक्ष्मीपती नारायण असल्याने तोच भोजन घेत असतो. विश्वामध्ये भरून राहिलेला विश्वंभरच अशा रीतीने आपल्या भक्तांना कृपाळूपणाने सांभाळीत असतो. तेव्हा प्रत्येक घास घेताना गोविंदाचे, त्या भोक्त्या नारायणाचे नाव घ्यावे, हेच खरे देवभक्तांचे भोजन होय. हरिर दाता हरिर भोक्ता, हरिरन्न प्रजापतीही, हरिर विप्रशरीरस्तु, भुंक्ते भोजयते हरिही. याच ओळीचा अर्थ श्री तुकाराम महाराजांनी वरील अभंगाच्या पहिल्या ओळीत मोठ्या खुबीने घालून अभंग आपल्या विचारांनी पूर्ण केला आहे. श्री तुकाराम महाराजांचे चिंचवडच्या गणपतीचे थोर उपासक श्री चिंतामणी देव यांचं संभाषण झालं. तुकारामांची कीर्ती ऐकल्यावर देवानीच त्यांना बोलवून चिंचवडला आणलं. त्यांना तुकारामाच्या सामर्थ्याची प्रचिती पाहिजे होती. तुकारामांच्या बरोबर प्रत्यक्ष पांडुरंग जेवण करतो असे त्यांनी ऐकले होते. ते खरे आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी त्यांना बोलावले आणि भोजनाला बसवलं. भोजनाची तयारी झाली. पाने मांडली. तेव्हा तुकारामांनी आणखीन 2 पाने मांडायला सांगितली. एक देवांच्या गणपतीसाठी आणि दुसरे स्वतःच्या पांडुरंगासाठी. ती पण मांडली. तेव्हा तुकोबांनी गणपतीला बोलवा असे चिंतामणी देवांना म्हटले. तुमच्या अंगी वांझ गाईलाही दुभती करण्याचे सामर्थ्य आहे, माझ्याजवळ तसे नाही. राजहंस मोत्याचा चारा खातो, मी मात्र चातक पक्षाप्रमाणे केवळ जलबिंदूवर तहान भागवतो. त्याप्रमाणे मला फक्त गणपतीची पावले पाहायची आहेत. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी या नामरूपात्मक दरिद्री देहदी प्रपंचातून सहज निराळा आहे. देहदृष्टीने वाट्याला आलेल्या निचत्वाबद्दल माझी तक्रार नाही. उच्चिष्ठावर मी जगावे अशीच भगवंताने तजवीज केली आहे. पडी येले ठाई उच्छिष्ट सेवावे, आर्ततेची देवे केले ऐसे. तुकारामांना ब्राह्मणांच्यापासून दूर वाढल्याने ते म्हणाले, देवा, तुम्ही आम्हाला वेगळेच केले आहे. आता तुम्ही गणपतीला जेवायला बोलवा आणि तुम्ही दुसऱ्या पानावर बसा. तेव्हा देवांना आपली चूक कळली व ते तुकोबांना आम्ही अभिमानाच्या योगाने फसलो असे म्हणाले. आम्हाला एवढे थोरपण कशाला, अभिमाना भितरी नागवलो. तेव्हा तुकाराम म्हणाले, तुमच्या पुण्याईने मी गणपतीला भोजनाला आणीन. मग त्यांनी चिंचवडच्या ब्राह्मणांना गणपती आणि पांडुरंग यांच्या भोजनाचा अर्थ समजावून सांगितला. आपल्या पंक्तीला पांडुरंगाला किंवा गणपतीला बोलवायची काय गरज आहे? ते भोजनाला येतच असतात. मग लक्ष्मीचा पती नारायणच भोक्ता आहे अशा अर्थाचा मंत्र म्हणून सर्व ब्राह्मणांनी प्राणाहुती घेतल्या. पालन करता, भोक्ता, करता, करविता भगवंतच पूर्ण काम असून विश्वाचे पालन करणारा तो सर्व ब्राह्मणांच्याकडे कृपादृष्टीने पाहून भोजन सावकाश होऊ द्या अशी प्रार्थना करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणासह भक्तांचे भोजन एका पंक्तीत होत आहे. तुम्ही सर्वजण प्रत्येक घासाबरोबर भगवंताचे नाव घ्या. पंक्तीमध्ये तुकोबांना वेगळे वाढल्याने दुःख चिंचवडच्या त्या ब्राह्मणाला झाले. तेव्हा तुकोबा म्हणाले, माझा स्वामी तुझी वागवतो लाज, तेथे मी पतित काम आलो. भृगूने विष्णूला लाथ मारली, ती त्यांनी आनंदाने भूषण म्हणून मिरवली. मी तर काय एक सामान्य. तुका म्हणे तुम्ही देवाद्विजवंद्य, मी तो काय निंद्य हीन जाती. नाशिवंतासाठी करीतोसी आटी, दृढ दराकंठी एक नाम. असं चोखामेळा पण बोलून गेले आहेत. धन्यवाद. मी पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.